आज उमेदवारी अर्ज दाखल केलाय. नेमकं काय सांगाल? कुठून बनलेला आहे? मी विट गटातून सर्वांच्या आग्रहास्तव हा अर्ज भरलेला आहे. आतापर्यंत माझं लग्न झाल्यापासून म्हणजे साहेबांच्या राजकीय काय कारकिर्दीमुळे मी प्रत्येक गोष्टीत माझा सहभाग होता, पण प्रत्यक्षात कमी होता. पण आता मला ती संधी मिळाली आणि केवळ गावातील म्हणजे आमच्या जे काही प्रेमाचे लोक आहेत त्यांच्या आग्रहास्तव मी हे करते आणि मी ते प्रामाणिकपणे कार्य पार पडेल असं मला सर्वांना सांगते. म्हणजे आबांच्या आदरणीय आबांच्या गटातून मी हे भरत आहे. कुठला नेमका? नारायणाबांच्या हे कशात लढतील त्याच्यात ना? नारायणाबादच्या माध्यमातून हा अर्ज आमच्या संस्था दाखल केलेला आहे. आणि 1979 ला मी पंचायत समिती सदस्याचे 11 वर्ष म्हणजे आमच्याकडे राजकीय वारसा आहे. आणि दूध संघाला मी 25 वर्ष डायरेक्ट होतो. तोही सगळ्या भागामध्ये ह्या जिल्हा परिषद गटामध्ये भानगा संपर्क लोक आमच्या बरोबर आहेत. वास्तविक आता सौभाग्याची इच्छा लढायची नव्हती की मला नकोय म्हणून, परंतु या बीड जिल्हा परिषद गटातला सर्वच गावगावच्या लोकांचा आग्रह आला की तुमच्याशिवाय या गटाला पर्याय नाही, आणि म्हणून रात्री 1 वाजता यांनी होकार दिला आणि आज अर्ज भरलेला आहोत. हा नाही, पण आपण मोहिते पाटील आणि नारायणबाबांची युती होती, हा मात्र ती फिसकटली आहे अशी. हो, ते आम्ही मोहिते पाटलाचेच आहोत. पण त्यांना आम्ही सांगितलं बाबा स्थानिक पातळीवर राजकारण करत असताना नारायणाबाद जयवंतराव भाऊ यांना बरोबर घेऊनच पुढे जावं लागत आहे. आता नवीन समीकरण पुढे येत आहे. मोहिते पाटील की आबा असं निवडायचं आल्यास काय होईल? नाही, आता या निवडणुकीत तरी आता आम्ही आबांच्या सानिध्यातच आहोत. मग आता तुम्ही ज्या मुद्द्यांवर या ठिकाणी निवडणूक लढवत आहात ते मुद्दे नेमके आपल्या तिकडे कोणते असे महत्वाचे मुद्दे आहेत की बाबा त्या ठिकाणी खरंच ते लोकांच्या गरजेचे आहेत? अरे, आता जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जो प्रश्न प्रलंबित माझ्या वीटगावचा आहे तो प्रायमरी आरोग्य केंद्र, तो यांच्याही काळात त्यांनी मंजूर आहे, पण त्याची कारवाई अजून काही झाली नाही. त्याला प्राधान्य वीटगावाच्या बाबतीत आमचं असेल. त्याचप्रमाणे आता रिटेवाडी उपसा योजनेचा जो प्रश्न वरच्या लेवल आहे त्यालाही आमच्या माध्यमातून आम्ही त्याला संघर्ष करणार आहोत. आणि या मतदारसंघामध्ये जे जे काही कुठं प्रश्न असतील रस्त्याचे त्यासाठी आम्ही झटणार आहोत. आणि निवडणुकीपुरतंच राजकारण असतं, निवडून आल्यानंतर गटातटाचं राजकारण आम्ही काही करत नाही, तो आमचा स्वभावही नाही. आणि सर्व लोकांना, सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाण्याचं राजकारण करण्याचा आमचा हेतू आहे. माझा मुलगाही 4 टर्म जिल्हा ग्रामपंचायत सदस्य आहे, त्यालाही राजकारणाचा वारसा आहे. आणि सर्वांच्या बरोबर आम्ही गावामध्ये सगळीकडेच राहतो. त्यामुळे ही निवडणूक आमच्या दृष्टीने फार मोठी अवघड आहे असं वाटत नाही. जनता जनार्दनाच्या आशीर्वादाच्या जोरावर आम्ही हे यश हासिल करू. तालुक्यात वीट हा जिल्हा परिषदेचा गट अतिशय चर्चेत आहे. हो, सध्या राजकीय दृष्ट्या अतिशय गरजेचा हा गट मानला जातो. हो, समोरचा उमेदवार देखील भाजपाचा तेवढा तुल्यबळ असणार आहे. हो. तर कशा पद्धतीची तयारी असेल? नाही, तयारी वगैरे काय जनतेवर अवलंबून, ते तुल्यबळ असते काय असते, शेवटी निवडणूक आहे. शेवटी आपला शेवटी संपर्क आणि निवडणूक होताना आईच्या म्हणजे जनसेवेत असं होत. आणि आजकाल आपण पूर्वीचं बॅकग्राऊंड बघतो, खर्चाचं जो उमेदवार असेल तो निवडून येतो ही जनता सर्व जाणून. आता 1981 साली रावसाहेब पाटील सभापती होते, पण त्यांच्या विरोधात काकासाहेब निंबाळकर काकासाहेब निंबाळकर जिंकले, म्हणजे सभापती असताना ते पराभूत झाले. माझ्या विरुद्ध 2-3 मोठे लोक होते, तेही पराभूत झाले. मी तर अपक्ष निवडून आलो नागरगाडी शेतकरी चिन्हावर. त्यामुळे आम्हाला निवडणूक काय म्हणजे समोर कोण येते बघण्याचे कारण नाही. बागल आणि शिंदे युतीचा हा, नमस्कार. गावातील मतदानात काय नाही, त्यांची ती असते ती आमची असते. छोटे लोक मतदानातून ते दाखवून देतात.